So let's begin with the Maharashtrian cuisine fourth recipe पिठलं. पिठलं बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 2 कप बेसन टाकायचं आहे. एक ग्लास ताक घ्यायचा आहे आणि चण्याच्या पिठावरती अर्धा ताक घालून ते नीट मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण ताक घातलं तर त्याच्यात लम्स होतील, सो अर्ध घालून ते नीट मिक्स करून घेतलं की राहिलेलं अर्ध घालायचं आहे आणि प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फ्लोई कन्सिस्टन्सी पाहिजे. आता हे बॅटर थोडा वेळ बाजूला ठेवा. आता 2 मिरच्या बारीक चिरून घ्या आणि थोडं लसूण हे उखळीमध्ये घालून नीट मॅश करून घ्या. हे असं मिरची आणि लसूणचं वाटण करून घ्या. आता एक कांदा बारीक चिरून घ्या. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. अर्धा चमचा राई, 1 चमचा जिरं हे तडतडून झाल्यावरती अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे. एक कांदा बारीक चिरलेला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मिरची आणि लसूणचं वाटण टाकायचं आहे. आता प्रॉपरली मिक्स करून घेतल्यावरती अर्धा चमचा हळद, 1 चमचा मसाला मिक्स करून घ्या आणि 2 ग्लास पाणी घालून मीठ घालायचं आहे. पाणी उकळला की त्याच्यामध्ये बेसन आणि ताकाचं मिक्सचर ओतायचं आहे. आता लो फ्लेमवरती असं स्टर करत राहायचं आहे. हे थोडं थिक झालं की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाणी घालायचं आहे प्रेफरन्सनुसार. जर तुम्हाला पातळ हवं असेल तर पाणी घालायचं आहे आणि कवर करायचं आहे 5 मिनिटं लो फ्लेमवरती. ते झाल्यावरती कोथिंबीर गार्निश करून आपलं पिठलं रेडी आहे सर्व करण्यासाठी. थोडं चिली ऑइल पिठल्यावरती घालून घ्या आणि गार्निशिंगसाठी लिंबू आणि कांदा आणि भाकरीबरोबर पिठलं एन्जॉय करा. अशा टेम्पटिंग आणि डिलिशियस रेसिपीजसाठी प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.